स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आपले जे 7 चक्र कशा पद्धतीने वर्क करतात, 7 चक्रांचा आपल्या जीवनावर नेमका काय परिणाम होतो याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे. काल आपण 7 चक्रांचे नाव, त्यांचे बीज मंत्र आपण जाणून घेतले. आज आपण जाणून घेणार आहे की या 7 चक्रांची एनर्जी आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने काम करत असते. सुरू करण्याच्या आधी पहिले तुमची एनर्जी कशी आहे जाणून घेऊ. कशा आहात सगळे? बोला. मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. संपूर्ण जीवनामध्ये आपल्याला शरीरामध्ये स्वास्थ्य, मनामध्ये प्रसन्नता आणि जीवनामध्ये आपल्याला जे काही पाहिजे आहे ते आपण खाल रूट चक्रापर्यंत आपण एक्सप्लेनेशन केलंच नाहीये. ओके, फक्त चक्र काय आहे त्याचे नाव जाणून घेतले. माझा आवाज येतोय का क्लिअर सगळ्यांना? ओके, थँक्यू. बाकीच्यांना येतो आहे, तुम्ही तुमचं नेट चेक करावं अशी मी आपल्याला विनंती करते. ओके, थँक्यू. काल आपण रूट चक्र फक्त तेवढं एक्सप्लेन केलं आणि रूट चक्राचं तत्व आपण बघितलं होतं की पृथ्वी तत्व आहे. सगळ्यात खालचं जे आपलं चक्र आहे ते रूट चक्र आहे आणि त्या रूट चक्राचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. आणि पृथ्वी तत्व जर असंतुलित असेल तर शरीरामध्ये जडता असते, मनामध्ये उदास तो व्यक्ती उदास होत असतो आणि त्याला चांगलं किंवा वाईट काय करावं काय नाही करावं या पद्धतीने काही समजत नाही. शरीर भारी भारी लगता है, हड्डियों संबंधित रोग होते हैं. म्हणजे एखाद्याच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हाडांचे कुठेही प्रॉब्लेम असतील, बोन रिलेटेड कुठल्याही समस्या असेल तर समजून घ्यायचं की त्याचं रूट चक्र इम्बॅलन्स आहे. अशा व्यक्तीला तुम्हाला त्याच्या रूट चक्राला हिलिंग देण्याची गरज असणार आहे. त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या 3 बोट खाली, ठीक आहे, नाभीच्या 3 बोट खाली असलेले चक्र आहे. या चक्राचा जो असर आहे तो म्हणजे हा कामशक्तीचा केंद्र आणि अहमचा परिचारक म्हटलेला आहे. या चक्राला काय म्हटलेलं आहे? कामशक्तीचं केंद्र, अहमचा परिचारक असं म्हटलेलं आहे. संबंधित अंग आहे याचा गोनेट ग्रंथ, जेनेटिक ऑर्गन्स, दोन्ही पाय. कुठल्याही प्रकारची व्यक्ती कुठल्याही एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीप्रती जे काही मनोभाव व्यक्त होत असतात ते सर्व मनोभाव याच चक्रापासून, याच चक्रामुळे व्यक्त होत असतात. म्हणजे या चक्राचं अस्तित्व जीवनामध्ये खूप महत्वाचं असतं. ठीक आहे. यात भावनात्मक विचार आणि याचं जे तत्व आहे ते जलतत्व आहे. म्हणजे शरीरावर कुठेही स्वेलिंग असेल किंवा युरिनला जास्ती वेळा जावं लागणं किंवा युरिन पास न होणं हे सुद्धा याच चक्रामुळे असतं. एखाद्या व्यक्तीला संतती न होण्यासाठी सुद्धा हे चक्र जबाबदार असतं. आणि जलतत्व असल्यामुळे व्यक्तीला खोकला, सर्दी, कफ, अस्थमा असे आजार या चक्रामुळे होत असतात. रंग याचा नारंगी आहे. गोनेट ग्रंथीसोबत याचा संबंध आहे. हे चक्र जेनेटिक ऑर्गनला नियंत्रित करतं. कार्यशक्ती, जातीय शक्ती और भावनाओं का केंद्र, स्त्री पुरुष आकर्षण का यही चक्र माध्यम होता है. शक्ति का स्रोत, आत्मसर्जन या संसार सर्जन. एक तो व्यक्ति संयमित होकर अपने जीवन को पॉझिटिव्हिटी में बढ़ा सकता है. सॉरी, जर व्यक्ती संयमित होऊन आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकतेमध्ये परिवर्तित करत असतो किंवा तो व्यक्ती असंयमित होऊन स्वतःसह इतरांच्या जीवनाला देखील नुकसान पोहोचवू शकतो. इस चक्र का संबंध जल तत्व से, जल तत्व के असंतुलन से होने से सर्दी खांसी संबंधी रोग होते हैं. मूत्रदोष, युरिनरी ब्लॅडर, ते तुम्हाला सांगितलं मी. अगदी झोपेमध्ये बेड वेटिंगची समस्या जी मुलांना होत असते ती पण याच चक्रामुळे होत असते. गायनिक प्रॉब्लेम महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम हे सगळे याच चक्रावर डिपेंड असतात. आता माझ्याकडे मागे एक केस होती. 14 वर्षाचा मुलगा बेड वेटिंग करायचा आणि त्याच्या आईने त्या मुलाच्या तब्येतीसाठी, कारण त्याला थोडंसं डोक्याचा काहीतरी त्रास होता आणि म्हणून रेकी जॉईन केलेली होती. सेकंड लेवल शिकल्यानंतर जे मी डिस्टन्स हिलिंग त्यांना सांगितलं त्याच्या 15 दिवसानंतर त्या मुलाची बेड वेटिंगची समस्या पूर्णपणे बरी झाली. एक 14 वर्षाचा मुलगा बेड ओला करायचा,
पण त्याच्या या चक्राला मी त्यांना हिलिंग द्यायला सांगितलं, तर तेव्हापासून तो बेड ओला करत नव्हता. 15 दिवसामध्ये हा रिझल्ट आला. अशा पद्धतीने आपण रेकीच्या द्वारे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्यांवर आपण समाधान देऊ शकतो. त्यानंतरचं चक्र आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर असलेले चक्र आपल्या भौतिक जीवनातील सर्व प्रकारच्या आपल्याला ज्या काही एनर्जीज पाहिजे, म्हणजे गाडी, घर, बंगला, नात्यामध्ये प्रेम वगैरे सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतात भौतिक जगात जगण्यासाठी, ज्या गोष्टी पाहिजे ते देणारं चक्र आहे. आता बघा, एखाद्या गोष्टीची भीती वाटली, म्हणतात ना पोटात गोळा येतो, प्रवासाला जायचं आहे, एकदा टॉयलेटला जाऊन यायची इच्छा होते, कोणाकोणाची होतं ना असं. का बरं होत असतं? कारण आपल्या भौतिक जगतात आपल्याला पोरांना परीक्षेला जायचं, म्हणजे परीक्षेला जायचं तर त्याच्या आधी एकदा टॉयलेटला जाऊन येतात लोक. का बरं? कारण सगळ्यात पहिले जर या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट होतो तर तो मणिपूर चक्रावर होतो. भीती वाटली की अचानक पोटामध्ये गोळा येतो, पोटाचे ऑर्गन कडक होतात. कुणी अनुभव घेतलाय का असा? परीक्षा वगैरे आणि जावं लागतं वगैरे. त्याचं रिझन सांगते की मणिपूर चक्र तिथे आहे. आणि म्हणून जर तुम्हाला या पृथ्वीवर राहायचं आहे आणि इथे भौतिक जगताच्या ज्या काही समस्या सोडवायच्या आहे, तर त्या समस्यातून बाहेर पडण्यासाठी या चक्राला ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. आता याला डिटेल मणिपुर चक्र म्हणजे सोलर प्लेक्सिस चक्र, नाभि के करीब 3 उंगल ऊपर अवस्थित है। यह चक्र शरीर का वह वास्तविक केंद्र है जहां से भौतिक ऊर्जा का वितरण होता है। यह चक्र शक्ति और बुद्धिमानी का प्रतीक है। अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं तो इस अंग में अपने आप कड़ापन हो जाता है, पोटात गोळा येणे ज्याला आपण म्हणतो। संबंधित अंग अमाशय, लिव्हर, गॉल ब्लॅडर, संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमला हा कव्हर करत असतो। याचं तत्व जे आहे अग्नी तत्व आहे। अन्न पचवायला अग्नी लागते। कोण कोण जेवल्याबरोबर पाणी पिता हँडल्स करा बरं, किंवा चॅट बॉक्स मध्ये टाईप करा। आजपासून पिणं बंद करायचं का? तो अग्नी कशासाठी पेटलेला असतो? आपलं अन्न पचवण्यासाठी तो अग्नी प्रदीप्त झालेला असतो। आणि आगेवर पाणी टाकलं काय होईल? अग्नी विझेल आणि खाल्लेल्या अन्नाचं पचन बरोबर होणार नाही। म्हणून उत्तम स्वास्थ्यासाठी आपल्याला आहाराचे 3 म्हणजे जे नियम पाळायचे ते 3 नियम असे आहेत। सगळं म्हणजे जेवढी भूक आहे त्याच्या अर्ध जेवायचं, हाफ। काय नियम आहे? जेवढी भूक आहे त्याच्या अर्ध जेवायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर अर्धा भाग हा नेहमी, अर्ध्या भागापैकी 45 मिनिटांनी एक भाग पाणी प्यायचा आणि पोटाचा पाव भाग हा नेहमी मोकळा ठेवायचा। कारण अन्न पचनाची क्रिया होत असताना जे काही डायजेस्टिव्ह ज्युसेस तिथे निर्माण होतात तर ते फिरण्यासाठी जागा पाहिजे। आपण जर गळ्यापर्यंत ढेकरीपर्यंत अन्न ग्रहण केलं तर ते पचन होण्यासाठी ज्या काही गरजा असतात त्या पूर्ण होत नाही आणि मग अन्न पचत नाही, अन्न कुजतं। आणि बघा, लक्षात घ्या, ज्याचं पोट चांगलं त्याचं जीवन चांगलं। म्हणून सगळ्यात पहिले इथे अन्न जेव्हा आपण आणतो ना, एक प्रश्न स्वतःला विचारा की हे अन्न मला स्वास्थ्य देणार आहे की अनारोग्य देणार आहे? प्रत्येकाला एवढं देवाने बुद्धी दिलेली आहे की त्या अन्नातनं स्वास्थ्य मिळेल की काय मिळेल हे आपल्याला माहिती आहे। त्यानुसार आपण अन्नाचं ग्रहण केलं पाहिजे, ठीक आहे। तर याचं तत्व अग्नी आहे, रंग पिवळा, कार्यशक्ती, बुद्धी, प्रतिकूल प्रभाव, रक्त संबंधित रोग, अतिसार या संग्रहणी। तर आता बघा, ऍड्रेनल ग्रंथीसोबत त्याचा संबंध आहे। मणिपुर चक्र पेट, लिवर, पित्ताशय को नियंत्रित करता है। कार्य क्षेत्र, यह चक्र शक्ति और समझदारी का केंद्र है। इस चक्र को सूर्य चक्र भी कहते हैं। यही से पूरे शरीर में शक्ति का संचार और निश्चित टेम्परेचर बना रहता है। शक्ति का स्रोत आनंद या ईर्ष्या या द्वेष। आधुनिक वैज्ञानिक युग में विचारों के अधिक दबाव के सोच के कारण व्यक्ति अधिक बुद्धिमान तो बनते जा रहा है, पर इसका उपयोग गलत तरीके से कर रहा, म्हणजे समझदारी होते जा रहा है। आज आपण मुलं बघा, आपल्यापेक्षा जास्ती मुलांना मोबाईल मधलं नॉलेज आहे की नाही आहे? आपल्यापेक्षा लहान लहान मुलांना, अगदी 10-12 वर्षाच्या मुलांना त्या मोबाईल मधले बारीक सारीक सगळ्या गोष्टी माहिती असतात, ज्या आपल्याला माहिती। म्हणजे मी जरी ऑनलाईन मध्ये क्लास घेते तर माझ्या मोबाईल मधलं मला काही ठराविक गोष्टीच माहिती आहे, त्याच्यापेक्षा जास्ती गोष्टी माझ्या मुलाला माहिती आहे की कुठलं फीचर, कुठलं फंक्शन कशा पद्धतीने काम करतं। हे आज घराघरामधली गोष्ट आहे, बरोबर की नाही? म्हणजे ते बुद्धीने हुशार झालेले आहेत।
पण त्याच मोबाईलचा वापर मी माझ्या कामासाठी करते आणि त्याच मोबाईलचा वापर मुलं चुकीच्या कामासाठी म्हणजे गेम खेळणं किंवा मग ते टाइमपास रीलवर करणं असा जर उपयोग होत असेल तर त्याच मोबाईलचा दुरुपयोग होतोय, बरोबर की नाही? तर याचमुळे व्यक्तीच्या याच्यात म्हणजे मणिपूर चक्र कसं आहे की आधुनिक याच्यात व्यक्तीची बुद्धी तर वाढलेली आहे, पण वाढलेली बुद्धी असून सुद्धा प्रॉब्लेम काय आहे, समझदारी खोर आहे की ऍक्च्युअल उसके लाईफ का फोकस काय आहे. आणि म्हणून नेहमी मी तुम्हाला रेकी शिकवताना पहिलेच काय सांगितलं, फोकस ऑलवेज व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. तुम्हाला काय पाहिजे. आता एक शरीरात आरोग्य सगळ्यांना पाहिजे, पाहिजे की नाही पाहिजे, नात्यांमध्ये प्रेम सगळ्यांना पाहिजे, जीवनामध्ये मुबलक पैसा सगळ्यांना पाहिजे. मग रोज सकाळी एक प्रश्न स्वतःला विचारा की या 3 गोष्टींसाठी मी आज काम केलं आहे का. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आर्थिक समृद्धीसाठी 2 पावलं चालले आहेत का आज. चालणे म्हणजे असे चालणं नाही, काहीतरी काम केलंय का त्या दिशेने. ठीक आहे. उत्तम स्वास्थ्यासाठी तुम्ही काहीतरी आज ऍक्टिव्हिटी केल्या आहे का, बरोबर आहे. जीवनामध्ये पैसा नात्यांमध्ये प्रेम अधिक जास्ती वाढवण्यासाठी आपण कुणाशी प्रेमाने बोललो आहे का आज. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीनी आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी येत असते. फक्त आपल्याला सांगावं लागतं. लक्षात घ्या, जी गोष्ट आपल्या जीवनात नाही आहे ती आपण आजपर्यंत मागितली नाही म्हणून ती आपल्या जीवनात नाही आहे. मागायला शिका, 100% तुम्हाला रिझल्ट येणार आहे. तो मागणं शिका. आलं लक्षात. मागायला शिका, मागाल तर 100% मिळेल. नाही मागितलं तर बस तसंच राहणार. म्हणून रेकीत आपण दुसऱ्या कुणाला मागतोय का, तो ज्या ब्रह्मांडाने अंबानीला दिलं आपल्याला देणार नाही का. आपल्यावर काही विशेष रागबीग आहे का. अंबानी बिल गेट जवळचे आहे त्यांचे, आपण नाही असं आहे का. आपण मागितलं नाही त्या पद्धतीने कधी. फरक सांगते, धीरूभाई अंबानी जेव्हा पेट्रोल पंपवर पेट्रोल भरत होते किंवा जे ते शाळेत जेव्हा ते शाळेत शिकत असतील त्यावेळेस त्यांच्या वर्गात अजून 50 पोरं असतील त्यांच्यासोबत. त्यांच्या मनात आला का विचार की आपण असं इंडस्ट्री उभारायची. त्यांच्या डोक्यात ती गोष्ट प्रेरित झाली, ते पहिले त्याची प्रेरणा झाली त्यांना. त्यांनी त्या गोष्टीची पेरणी केली, वारंवार त्या गोष्टीचा विचार केला, ऍक्शन दिली आणि मग रिझल्ट आला. आणि त्याच पद्धतीने आपल्या जीवनात प्रेम पाहिजे त्यालाही ऍक्शन द्यावी लागेल, पैसा पाहिजे त्याच्यासाठी ऍक्शन द्यावं लागेल, शरीरात आरोग्य पाहिजे आहे ते फक्त आरोग्य आरोग्य म्हणून होणार नाही. तर जेव्हा तुमच्या इच्छांना तुम्ही कृतीची जोड देता तेव्हा यश मिळतं. हेच गोष्ट आपल्याला आपल्या मणिपूर चक्राच्या एनर्जी मधनं बघायची आहे. अग्नि तत्व के असंतुलित होने से गर्मी संबंधित रोग होते हैं, चमड़ी के रोग, रक्त संबंधित बीमारियां, दस्त, उल्टियां, डायरिया, अपच, इंडायजेशन, डायबिटीज, ऍसिडिटी, गॅस, या सगळ्या गोष्टींचं वजन वाढणं किंवा कमी होणं हे याच चक्रामुळे होत असतं. तर म्हणून मणिपूर चक्र हे सगळ्यात महत्वाचं आहे. भौतिक जगात तुम्हाला ज्या कुठल्याही इच्छा प्रेरित करायच्या आहे त्याच्यासाठी हे महत्वाचं चक्र आहे. त्यानंतरच्या चक्र हृदय चक्र, हार्ट चक्र. आता मला सांगा बरं, इथे चॅटबॉक्स मध्ये टाईप करून द्या, महिलांना जास्त हार्ट अटॅक येतात की पुरुषांना, रेशो काय आहे, कुणाला जास्त येतात. टाईप इन चॅटबॉक्स. ज्यांनी महिलांना म्हटलंय त्यांचा आन्सर चुकीचा आहे. सगळ्यात जास्ती पुरुषांना हार्ट अटॅक येतात. त्याचं कारण सांगू का तुम्हाला. महिलांच्या पोटात काही पचत नाही असं म्हटलंय की नाही, ते खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे हार्ट अटॅक येत नाही. का बरं, कुणाजवळ तरी शेअरिंग केल्या जातं, ते दुःखाचं असो की कशाचे असो. महिला शेअर करतात, मैत्रिणीजवळ करतील, आईजवळ करतील. समजा आज हसबंड सोबत भांडण जरी झालं तर पहिला फोन आई जवळची असेल तर आईला केला जाईल, मैत्रीण जवळची असेल तर मैत्रिणीला केला जाईल, बहीण जवळची असेल बहीण, कुणाला तरी शेअरिंग केल्या जातं. आणि पुरुष काय करतात, जर भांडण झालं कुठल्या गोष्टीचा तणाव आला, चुपचाप राहील, दिवसभर ऑफिसमध्ये जाणार, कामावर जाणार, कुणाशीच बोलणार नाही, सगळं सगळं मनामध्ये साठवत राहील. मग हे सतत सतत हृदयावर ओझं साठत गेलं तर कधी ना कधी ते हार्ट अटॅक मध्ये रूपांतरित होतं. आणि म्हणून महिलांना हार्ट अटॅक कमी येतो, पुरुषांना जास्त येतो. म्हणून व्यक्त व्हायला शिका. मी म्हणून तुमच्याकडनं जे आता कळलं, मी तुम्हाला 21 दिवस तुमच्या लाईफचं सफरिंग का लिहायला सांगितलं. जे काही दुःखाचे कारण आहे तुमच्या जीवनामध्ये ते सगळे लिहून काढायचे आहेत, त्याला फाडून टाकायचे आहेत, माचीसची काडी लावून टाकायची आहे. 21 दिवस हा प्रकार प्रत्येकाने करायचा आहे, कारण जेव्हा तुम्ही 21 दिवस ही गोष्ट कराल हे जे आपल्या हार्ट चक्राचं इम्बॅलन्स आहे ना हळूहळू दूर होऊन जाणार.
हार्टला जर इनबॅलन्स करायचं नसेल तर या छोट्या छोट्या टिप्स मुद्दाम फॉलो करायच्या आहेत. ठीक है। तर अनाहत चक्र, हृदय चक्र म्हणजेच हार्ट चक्र, दिल के करीब सीने के बीच यह चक्र अवस्थित है। यह चक्र निश्चल, प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना और प्रेम का प्रतीक है। हमारे ऋषि मुनियों ने इसी चक्र को जागृत करने पर विशेष बल दिया है, कारण जब तक यह चक्र जागृत नहीं होता होकर निश्चल प्यार की अभिव्यक्ति नहीं करेगा, तब तक आध्यात्मिक विकास पूर्ण नहीं होगा। बिना किसी शर्त के सभी को प्यार करना इस चक्र की उच्चतम स्थिति है। संबंधित अंग है थायमस ग्लैंड, हृदय, लंग्स, आपल्या शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, लिव्हर, याचं तत्व आहे हवा, एअर। या चक्राचं तत्व काय आहे? एअर। प्रतिकूल प्रभाव, पीडा, निराशा, तंगदिल, व्यक्ती कंजूस स्वभावाचा असतो आणि त्याच्या जीवनामध्ये प्रेमाचा अभाव असतो। याचा रंग कोणता आहे? हिरवा। थायमस ग्रंथीच्या सोबत याचा संबंध आहे। यह चक्र हृदय, लंग्स, लिवर, रक्त संचार को नियंत्रित करता है। कार्य क्षेत्र है प्रेम भावनाओं का केंद्र। प्रेम ही व्यक्ति के जीवन का मूल आधार है। शक्ति का स्रोत प्रेम और शक्तिहीन है तो धिक्कार। सतत द्वेषाचं म्हणजे एखादा व्यक्ती तुम्ही आजूबाजूला बघत असाल, कोणाच्याही बद्दल चांगला विचार करत नाही, चांगलं बोलत नाही, सतत याच्याबद्दल वाईट, त्याच्याबद्दल वाईट, समजून घ्यायचं त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदय चक्रामध्ये गडबड आहे। त्याच्या हृदय चक्राला हिलिंग द्यायचं आहे। कसं हिलिंग द्यायचंय? हा खूप प्रेमळ, विश्वासू व्यक्ती आहे आणि प्रत्येकाबद्दल सकारात्मक विचार करायचा आहे। कुठलीही व्यक्ती वाईट नसते बरं, चक्राच्या इनबॅलन्स मध्ये तसा वागत असते आणि म्हणून त्याचे चक्र बॅलन्स करू शकतो आपण। पण लेव्हल 1 मध्ये टच करून करायचे असतात, तर लेव्हल 1 मध्ये तो व्यक्ती तुम्हाला टच करू देणार आहे का चक्रांना? म्हणून अशा वेळेस आपल्याला डिस्टन्स हिलिंगची गरज असते। सेकंड लेवल मध्ये आपण जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग पोहोचवू शकतो त्या पेशंटला न सांगता। आणि म्हणून तुम्हाला सांगते की एक आपल्याकडे व्यसन असलेले गृहस्थ होते आणि त्यांच्या वाईफनी 3-4 वर्ष झाले माझा असाच वर्कशॉप, तेव्हा 1 डे सेशन असायचं माझं, म्हणजे डिरेक्टली 1-1.5 तासाचा वेबिनार घेतला की मी 3000चं लेवल 1चं क्लोजिंग करायची। ती सिस्टम माझी त्यावेळेस होती। असं 10 दिवसांचा हा कोर्स फ्री मध्ये नव्हता। आणि एक महिला होती पुण्याला, चांगल्या पदावर नोकरीवर होती, हसबंड आणि ते दोघांनाही चांगला पगार, आणि दोघांचे चांगला पगार म्हणून लगेच त्यांनी फ्लॅट घेतला पुण्याला, गाडी घेतली, दोघांनी याचे हप्ते चालू झाले आणि अशात ती महिला प्रेग्नेंट झाली। 2 जबाबदाऱ्या ऑलरेडी उचलल्या होत्या, तिसरी जबाबदारी आली आणि त्याच्यात ते ट्विन्स होते। सोनोग्राफी मध्ये ट्विन्स दाखवले। आता ह्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि डॉक्टरने बेड रेस्ट घ्यायला सांगितली आणि त्याच्यामुळे त्या महिलेला नोकरी सोडावी लागली। सासूबाई खेड्यावरनं पुण्याला यायला रेडी नव्हत्या, कसं तरी एक केअरटेकर ठेवून। पण तो जो वाढलेला म्हणजे प्रेग्नन्सी, दवाखान्याचा खर्च, त्याच्यानंतर गाडीचा हप्ता, घराचा हप्ता, असं मिळून एकट्या हसबंडवर जबाबदारी आली आणि त्याच्यातच पतीला व्यसन लागलं पिण्याचं। परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांचे 3 महिन्याचे हप्ते डिलिव्हरी नंतर थकले होते। बँकेच्या नोटीस येत होत्या वारंवार आणि त्याच्यात पुरुषाला पिण्याचं व्यसन, म्हणजे जिसको बोलते ना गरीबी में गिला आटा, ऐसी कंडिशन उनकी हो गई थी। तशातच त्यांनी माझा एक दिवस वर्कशॉप अटेंड केला आणि त्यानंतर त्यांनी आता काही नाही, आपला जो उपाय म्हणून त्यांनी क्लास जॉईन केला। मी त्यांना एकच सजेशन दिलं की मॅडम, लेव्हल 1 मध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, लेव्हल 2, लेव्हल 3 मध्ये डिस्टन्स हिलिंगच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं होतं जो व्यसनांमध्ये पैसा जात होता तो थांबवणं। तर त्यांना म्हटलं मॅडम 3 महिने तुम्हाला सातत्याने मी सांगेल ते प्रॅक्टिस करावी लागेल। आणि त्या मॅडम म्हणे की मला आजची जी कंडिशन माझी आहे, माझ्या 2 मुलांचं सांभाळ करणं, त्याच्यानंतर हे जे बँकेचे हप्ते सांभाळले आणि त्याच्यात हसबंडचा सपोर्ट मिळत नाही आहे, ते पिऊन येतात आहे, तर याच्यासाठी मी काही करायला तयार आहे। तर त्यांनी मग लिटरली ती त्यांच्या बाळांना सांभाळायला केअरटेकर होती आणि आता त्यांना असं वाटत होतं की वर्क फ्रॉम होम तरी चालू व्हावं माझंवालं। तर लिटरली त्यांच्यासोबत जेव्हा त्यांनी 3 महिने कंटिन्यू हिलिंग केलं, तर त्यांच्या ज्या गावच्या सासूबाई ज्या होत्या त्या यायला तयार होत्या, त्या आल्या। त्यांनी मुलांची जबाबदारी घेतली, डिस्टन्स हिलिंग करून करून हसबंडची दारू सुटली आणि मुलांसाठी सांभाळायला म्हणजे केअरटेकरचा पगार कमी झाला, कारण आईनी येऊन त्यांची जबाबदारी घेतली त्या नातवंडाची आणि यांना वर्क फ्रॉम होम मिळालं, त्याच्यामुळे घर सांभाळून बाकीचे कामं त्या सांभाळू शकल्या।
तर जी परिस्थिती एकदम टोकाला गेलेली होती, जिथे काहीच नव्हतं, तिथे परत नव्याने एक सकारात्मक ऊर्जा भेटायला लागली. दिस इज द ट्रस्ट. हे का बरं होत असतं? इट्स ओनली बिकॉज ऑफ युअर ट्रस्ट. हे करावं आज सांगून नाही होणार की तुमच्या लाईफचं जादूची रेकी म्हणजे काही जादूची कांडी नाही आहे, असं तीनदा फिरवला नाही, काहीतरी मंत्र बोलला नाही होणार आहे, असं होणार नाही आहे. पण जेव्हा तुम्ही सातत्याने ट्रस्टफुली एखाद्या गोष्टीवर फोकस करता, तर तुमच्या आयुष्यात एक नवा सकारात्मकतेचा मार्ग ही दिव्य रेकी शक्ती निश्चितच देत असते. तर हृदय चक्र किसी भी प्रकार की सेवा साधना, व्यक्ति में सज्जनता का भाव पर यह स्वयं को और प्रेम पूर्वक व्यवहार करते रहेगा, या तो धिक्कार की भावना में जीते हुए अनेक प्रकार के भयों को पालकर डरपोक बन जाएगा. याचं वायुतत्व आहे आणि वायुतत्व असंतुलित असल्याने शरीराची नर्वस सिस्टमवर वाईट परिणाम होत असतो. हार्टची बिमारी, बीपी, शारीरिक पीडा, निराशा, डिप्रेशन आणि आत्महत्या करण्याचा विचार देखील त्या व्यक्तीमध्ये वारंवार येत असतो. तो व्यक्ती आत्महत्या करण्यासाठी देखील प्रवृत्त होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचं चक्र आहे विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र ज्याला म्हणतो आपण, विशुद्ध चक्र किंवा थ्रोट चक्र ज्याला म्हणतो, ते चक्र आहे आपलं थ्रोट चक्र. ठीक है. विशुद्ध चक्र यह संचारक का चक्र है. अपनी अभिव्यक्ति और क्रियाशीलता से मनोवेग दूसरे तक पहुंचाने का महत्वपूर्ण साधन. थ्रोट चक्राचं उदाहरण तुम्हाला सांगते. एक 5-6 वर्षापूर्वी माझ्याकडे एक क्लायंट आले होते त्यांची केस घेऊन, आणि केस ही होती त्या औरा 7ही चक्रांचं बॅलन्सिंग करायला आलं होतं माझ्याकडे. जेव्हा मी पहिले त्यांच्या चक्रांचं स्कॅनिंग केलं, तर असं लक्षात आलं की त्यांचं थ्रोट चक्र ना पूर्णपणे ब्लॉक आहे. मी त्यांना विचारलं की नेमकं काय झालं, तुमचं थ्रोट चक्र ब्लॉक आहे. मग त्यांनी त्यांच्या बॅगमधनं त्यांचे रिपोर्ट्स काढले. दॅट लेडी वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर. मग मी त्यांना एक प्रश्न केला, का बरं तुम्ही कधी तुमच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या नाही का? तर ते बोलले की मला लहानपणापासून मन कोणाजवळ मोकळं करायला आवडत नव्हतं. मी माझ्या सगळ्या भावना मनातल्या मनात ठेवत होते. आलं लक्षात? याचा परिणाम एवढा बिकट झाला की त्या महिलेला थ्रोट कॅन्सर झाला. आता त्या पूर्णपणे बऱ्या आहेत. माझ्याकडनं हिलिंग घेऊन मग त्यांचे जे काही किमोच्या प्रोसेस वगैरे झाल्या, त्यांनी सेल्फ प्रॅक्टिस केली. तर तुम्हालाही काय करायचं आहे की ट्रस्ट अँड प्रॅक्टिस. जोपर्यंत पूर्ण ट्रस्टने तुम्ही एनर्जीचा स्वीकार करणार नाही आणि आपली नियमित प्रॅक्टिस चालू करणार नाही, तुम्ही जेव्हा रेकीला कॉल कराल, चक्र कुठलं ब्लॉक आहे, तर जेव्हा तुम्ही वरून खाली याल ना रेकीला कॉल करून, प्रत्येक चक्राचे डोळे बंद करून एनर्जी बघा. जिथे तुमचे चक्र एकदम हात एकदम हेवी होतात, तर ते चक्र तुमचं ब्लॉक असतं, म्हणजे तिथे जडत्व जाणवत असतं, ते चक्र हेवी असतं. या पद्धतीने ओळखू शकता. आणि थर्ड लेवलमध्ये तुम्हाला पेंडुलम डाउजिंगच्या माध्यमातून शिकवलं जातं की कुठल्याही व्यक्तीचं चक्र ओळखणं, कुठल्या चक्राची पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा निगेटिव्ह एनर्जी आहे, हे तुम्हाला थर्ड लेवलमध्ये शिकवलं जातं डिटेलमध्ये. आणि तुम्ही त्या चक्र, जी निगेटिव्ह चक्र आहे त्याला तुम्ही पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करू शकता, सकारात्मकतेमध्ये तुम्ही हील करू शकता. तर थ्रोट चक्र, आपण थ्रोट चक्र जे आहे, आसमानी रंग लाईट ब्लू कलर आहे त्याचा. त्याच्यानंतर थायरॉइड ग्रंथीसोबत संबंध आहे. गळा आणि लंग्सला हा नियंत्रित करतो. याचं कार्यक्षेत्र अभिव्यक्ती, बातचीत, शक्ती का स्रोत, आधार या दो. तर जी व्यक्ती सतत सतत पॉझिटिव्हिटीची गोष्ट करत असते, सकारात्मक गोष्टी, अफर्मेशन त्यांच्याकडे असतात, तर त्यांच्यामध्ये आपण या हिलिंगच्या म्हणजे चक्रांना ऍक्टिव्हेट करून आपण त्यांना मदत करू शकतो. विशुद्ध चक्र का संबंध आकाश तत्व से होता है. विशुद्ध चक्राचा संबंध आकाश तत्वाचा आहे. आकाश तत्वाचं जर इनबॅलन्स असेल तर व्यक्तीमध्ये त्रिदोष असतात. वात, पित्त आणि कफाच्या रिलेटेड आजार होत असतात. व्यक्ती कह भी नाही सकता या सह भी नाही सकता अशी जर अवस्था असेल, तर अशा व्यक्तीला वारंवार खोकला येतो. ठीक आहे. कह भी नहीं सकता और सह भी नहीं सकता अशा अवस्थेत असेल तर त्याला वारंवार खासता रहता है. आणि ही परिस्थिती बघा, म्हाताऱ्या लोकांना खूप खोकला येतो. का बरं? कारण त्या वयात ते मोकळेपणे घरच्यांशी बोलू शकत नाही, आणि ज्यांचा लाईफ पार्टनर त्यांच्या जीवनात नाहीये म्हातारपणात, अशा व्यक्तींमध्ये तुम्हाला ही बघता येईल की त्या व्यक्तींना सतत खोकला होत असतो. त्याचं कारण काय? की त्यांच्या थ्रोट चक्राला इम्बॅलन्स होतं, कारण त्यांच्या भावना ते व्यक्त करू शकत नाही. आणि म्हणून वेळच्या वेळी भावनांचा निचरा होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आजपासूनच आपल्या मनातल्या भावना
सगळ्या कागदावर लिहायचे आहेत आणि कागदावर लिहून त्याला काय करायचं आहे, नकारात्मक भावनांना नष्ट करून टाकायचं. कारण जोपर्यंत ती जागा रिकामी होणार नाही नकारात्मकतेची, तोपर्यंत आपण पॉझिटिव्हिटीची पेरणी तिथे करू शकणार नाही. ठीक आहे. सकारात्मकतेची पेरणी करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, पहिले नकारात्मकता आपल्या जीवनामधनं कमी करावी लागेल. याच्या वरचे जे चक्र आपलं थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र यांना तत्व नाही आहे, कारण पहिल्या 5 चक्रांना तत्व आहेत. ठीक आहे. वरच्या 2 चक्रांना कुठलंही तत्व नाही, कारण या पृथ्वीवर पंचतत्वच आहे. ठीक है। थर्ड आई चक्र, यह ललाट दोनों भुवों के मध्य में जरा सा ऊपर अवस्थित है। यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र है। व्यक्ति के अंतर्ज्ञान इंट्यूशन का विकास इसी चक्र में होता है। इस चक्र के विकसित जागरूक होने से भविष्य में होने वाली घटनाओं की सूक्ष्म जानकारी प्राप्त होती है। यह आध्यात्मिक विकास के लिए यह चक्र बहुत महत्वपूर्ण है। संबंधित अंग सुषुम्ना नाड़ी, निचला दिमाग, बाई आंख, नाक, कान, नाड़ी संस्था, रंग नीला कार्य है अंत प्रेरणा और इच्छाओं का केंद्र। रंग नीला यानी डार्क ब्लू पिट्यूटरी ग्रंथि के साथ संबंध है। आज्ञा चक्र ऑटो नर्वस सिस्टम को नियंत्रित करता है। अर्थात जब भी व्यक्ति गहरी नींद में होता है या उसके माथे पे चोट लगती है तो बेहोशी या कोमा की स्थिति में यही चक्र हमारे नर्वस सिस्टम को नियंत्रण करता है। कार्यक्षेत्र है इच्छा व अंतरप्रेरणा का केंद्र, शक्ती का स्रोत जागृती, आणि जर याचा इनबॅलन्स असेल तर व्यक्तीला वारंवार राग येतो। किसी भी प्रकार की साधना द्वारा व्यक्ति के जीवन में सही ज्ञान की जागृति और आत्मिक विकास होता है और क्रोध पर नियंत्रण आता है। अन्यथा बिना किसी साधना यो अज्ञान के कारण क्रोधमय जीवन जीकर अंधकारमय अपने जीवन को पूरी तरह अंधकार से भर देता है। किती लोग असे है कि सब कुछ पता है, सब कुछ समजता है, फिर भी क्रोध करते हैं। होतं की नाही, आपल्या आजूबाजूला लोक असतात की राग संपत नाही। ओके, मी प्रॅक्टिकल पण दाखवणार आहे तुम्हाला 5 मिनिटात। मेडिटेशन भले आपण उद्याच्या सेशनला घेऊ, पण मी तुम्हाला सुंदर प्रॅक्टिकल दाखवणार आहे। सहस्रार चक्र, क्राउन चक्र सेंटरला, ठीक है। सर के ऊपर मध्य में अवस्थित है। यह चक्र उच्चतम आध्यात्मिक साधना का केंद्र है। उच्चतम स्थिति में ज्ञान को प्राप्त कर समाधि की अवस्था होती है। निर्विकार, कोई भाव नहीं, कोई विचार नहीं, शून्यता की स्थिति, अंतर्ज्ञान यो दिव्य दर्शन इसी चक्र की उच्चतम स्थिति है। संबंधित अंग ऊपरी दिमाग, दाई आंख, पीनियल ग्रंथि, रंग जामुनी और आध्यात्मिक उन्नति के लिए यह चक्र महत्वपूर्ण है। तुम्ही बघितलाय का एखाद्या व्यक्तीला लास्ट स्टेजला जेव्हा तो व्यक्ती असतो तर त्या लास्ट स्टेजच्या व्यक्तीला डोळे उघडे राहिले, झटके येतात म्हणून बघितलं का? असं म्हणजे त्या व्यक्तीला असे झटके येतात जाण्याच्या आधी, बघितलंय कोणी? का बरं असं होत असतं? खूप लोकांनी बघितलं असेल, जवळून जर एखाद्याला जाताना लास्ट स्टेजला व्यक्ती बघितला असेल तर त्या व्यक्तीला झटके येतात। ते झटके म्हणजे काय? त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मृत्यूच्या समयी त्याचं हे क्राउन चक्रातनं जे एनर्जीचं सेंटर असतं तिथून मुक्तीचं द्वार ओपन होतं। ठीक आहे। आणि ते मुक्तीचं द्वार ओपन कशासाठी होतं की या प्राणाला अगदी सहजतेने मुक्तता मिळाली पाहिजे। पण जेव्हा एखादी व्यक्ती त्या झटक्यांना घाबरते आणि मुक्तीचं द्वार बंद झालं तर मग त्या व्यक्तीचा प्राण डोळ्यातून जातं तर डोळे उघडे राहतात, तोंडातून जातो तर तोंड उघडं राहतं। लक्षात आलं? आता आणि ज्या व्यक्तीचा प्राण इथून गेला त्याच्या चेहऱ्यावरनं तुम्ही बघा असं वाटतं की खूप प्रसन्न मुद्रेत तो व्यक्ती झोपलेला आहे। तो मृतदेह कसा वाटतो आपल्याला की प्रसन्न मुद्रेमध्ये एखाद्या व्यक्ती झोपलेला आहे। एक नीरव शांतता आणि प्रसन्न चेहरा त्या मृतदेहाचा आपल्याला बघायला मिळतो। आणि ही त्या साधनेच्या अवस्थेसाठी पोहोचण्यासाठी 7 चक्रांना ऍक्टिव्ह करणं किंवा कुठली तरी ध्यान साधना करणं हे अत्यंत आवश्यक आहे। ठीक आहे। कुठली तरी एक ध्यान साधना आपण अवलंबली पाहिजे, जी आपण 7 चक्रांची सुद्धा ध्यान साधना या माध्यमातून करत असतो। क्लियर झालं इथपर्यंत? एनी क्वेश्चन, एनी डाऊट? या पद्धतीने आपण आपल्या 7 चक्रांची माहिती बघितली। यहाँ तक किसी का कोई सवाल? एनी क्वेश्चन?
चला, सगळं छान समजलं वाटतं. हा, बोला सोनाली मॅडम. मॅडम एक म्हणजे प्रश्न होता की जर एखादा माणूस म्हणजे असा गाढ झोपलाय तर त्याला आपण हिलिंग देऊ शकतो. हा, पण टच करून लेव्हल 1 मध्ये तुम्हाला टच करूनच द्यावं लागेल. ठीक आहे. म्हणजे असं लेव्हल 2 मध्ये काय होतं, तिथे आपण डिस्टन्स हिलिंग करू शकतो, म्हणजे त्या व्यक्तीला स्पर्श करायची गरज नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही केलेलं हिलिंग अगदी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यापर्यंत पोहोचतं. म्हणजे सेकंड माझा लेवल, हा मुलगा बोला. आहे ना, खूप चुळबुळ करतो म्हणून विचारलं जर त्याला हिलिंग द्यायचं असेल तर म्हणजे तो अगदी गाढ झोपला असेल तर मी देऊ शकते हो, असं. गाढ झोपलेलं असताना तुम्ही टच करू शकता ना. लेव्हल 1 ची जी आपली एनर्जी आहे ती 10% असते, लेव्हल 2 ची आपली 40% असते, लेव्हल 3 ची आपली 100% एनर्जी होत असते. ओके. सो मी आता ना प्रॅक्टिकल घेणार आहे. ऍट प्रेझेंट कुणाचं काही दुखत असेल तर त्यांनी हँड करा. इंटेन्शन आणि अफर्मेशन अशा पद्धतीने शिकवणार आहे, तेही शिकवणार आहे. कोणत्या आजारासाठी कशा पद्धतीने हिलिंग करायचं तेही सांगणार आहे. 10 दिवसात आपलं सगळं सिलेबस कम्प्लीट होणार आहे, काळजी करू नका. ओके. चला, स्मिता मॅडम काय आहे बोला. मॅडम मला माझं थ्रोट चक्र चेक करायचं आहे. थ्रोट चक्र चेक करायचं. ओके. कुठून आहात मॅडम तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगर. ब्रॅकेट मध्ये औरंगाबाद. हा. नाही, याच्यासाठी मी म्हंटल आमच्याकडे सगळे क्रिस्टलचे कुरिअर जातात ना, तर जेवढे हा ऍड्रेस हा. पाठवतात ना, छत्रपती संभाजीनगर आणि ब्रॅकेट मध्ये औरंगाबाद असतात. ठीक आहे. स्मिता चिकू शेलार. थांब. स्मिता शेलार मॅडम यांचे, तिला मागे करा. तू बाजूला सरक ना. यांची ऍट प्रेझेंट थ्रोट चक्राची एनर्जी कशी आहे? 40%, 50% बरी आहे. मी आता एखाद्याचे पूर्ण चक्र चेक करून देते. ठीक आहे. फक्त तुम्हाला समजवण्यासाठी, बरं. असं काही स्पेशल हे नाहीये. कुणाचे करायचे? निकिता मॅडम, अनम्यूट करा. कुठून आहात मॅडम? मुंबई ठाणे. मुंबई ठाणे. ओके. थांबण्या चिकू. तुम्ही माईक बंद करा. मगाशी आपल्या मॅडम कोण होत्या? चला, नाही तुमचा ठीक आहे, तुम्ही नका करू. मुंबई ठाणे, निकिता. निकिता मॅडमचं ऍट प्रेझेंट क्राऊन चक्राची एनर्जी कशी आहे? ऍट प्रेझेंट निकिता मॅडम यांची पडायची एनर्जी कशी आहे? किती विचार करता मॅडम? एवढे डोक्यात विचार करता तुम्ही, बरोबर की नाही? याच्यावर न सांगा. आहे विचार. अति अति विचार करता तुम्ही. डोक्यामध्ये असं विचारांचा असा काय म्हणून साठा साठवून ठेवलेला आहे की जो 1 मिनिटही तुम्हाला शांत नाही राहू देत. ठीक आहे. एवढ्या मनातल्या भावना वर्षानुवर्ष दाबून ठेवलेल्या, कुणाशीच शेअर केलेल्या नाहीये. बरोबर की चूक ते सांगा मला. ऍक्च्युली माझ्या आई आणि वडिलांबरोबर शेअर होता पण बाकी कोणाबरोबर होत. पण तरी खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याही सोबत नाही, असं खूप सारं असं ठेवलेलं आहे मनामध्ये. असू शकतं कारण खूप मनामध्ये खूप गोष्टी आहेत अशा की मी दाबून आहेत माझ्या.
हार्ट चक्र पण ब्लॉक आहे मॅडम तुमचं. असा वो दिल से वो खुशी वाली अवस्था नहीं है आपकी. अच्छा अच्छा. इच्छा तर आमच्या पूर्णच झालेल्या नाहीये. नाही. स्वादिष्टान चक्र ब्लॉक आहे. रूट चक्र ब्लॉक आहे. ओव्हरऑल सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळीकडनं टेन्शन आणि बाकीच्या याच्याच्या वलयामध्ये तुम्ही जगताय. ना जीवनात तुम्हाला स्टेबिलिटी वाटत, ना भौतिक जगतातील इच्छा पूर्ण झाल्या म्हणून त्याच्यात समाधान आहे. हृदय चक्र ब्लॉक आहे. मला हे नाही माहिती तुमचं लग्न झालेलं आहे की हे, मी अजून याच्यातनं अजून डीपली जावं लागतं प्रश्नांसाठी. पण फॅमिली हॅपीनेस जे राहते ते पण तुमच्या लाईफमध्ये नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी सगळं ब्लॉकेजेस आहेतच. फक्त हे तुमचं थोडंसं आध्यात्मिक कुठंतरी काहीतरी थोडंसं नातं चांगलं आहे म्हणून एवढं एक चक्र ओपन आहे. बाकी सगळं तुमच्या लाईफमध्ये ब्लॉक आहे. खोटं की खरं ते सांगा. बरोबर आहे. बरोबर. बरोबर आहे ना? बरोबर आहे. बरोबर. आणि मॅरिड आहे पण खूप साऱ्या. फॅमिली लाईफ खूप डिस्टर्ब आहे. हो हो. फॅमिली लाईफचं पर्सनल भेटलं कारण सगळ्यात आपण आता रेकॉर्डिंग ऑन आहे इथे नाही सांगत मी. हो. ओके चल. ओके. थँक्यू मॅम. नेक्स्ट कुणाचं बघायचं आहे? रितिका, चला अनम्यूट करा आणि मी तुम्हाला स्क्रीन मध्ये ऍड करते. सगळ्यांचेच नाही बघणार आहे. 232 लोक आहे. फक्त तुम्हाला सांगते आहे की चक्रांचं आता जे आपण 7 चक्र मॅडम रूट चक्रापर्यंत दिसलं पाहिजे असं करा. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की चक्रांचं जे ब्लॉकेजेस आहे. कारण इथल्या पैकी मी ओळखत नाही. तुम्ही जसं रोज क्लासला येतात तसं. रीता मॅडम कुठल्या आहे तुम्ही? मी कुवेत वरून आहे. कुवेत वरून आहे. ओके ठीक. चल यांच्या क्राऊन चक्राची एनर्जी कशी आहे? एकदम छान. बढिया. खूप बडबड आहे मॅडम तुम्ही. हो एकदम हो, बडबड बडबड चालू राहते. बोलायला खूप आवडतं. मनाने पण खूप चांगले आहे. येस. जे काही जीवन जगताय त्याच्यात भौतिक याच्यातही तुम्हाला समाधान आहे. येस. असं कुठेच काही निगेटिव्हिटी नाही आहे. स्वादिष्टान चक्र थोडं ब्लॉक आहे. ओके. रूट चक्र पण हे आहे. आता स्वादिष्टान चक्र ब्लॉक असण्याचे 2-3 कारण मी तुम्हाला सांगते. एक तर मेन्सेस म्हणजे पिरियड्स जवळपास असतील तेव्हा स्वादिष्टान चक्र ब्लॉक येतं महिलांच्या बाबतीत. ओके. दुसरं मोनोपासच्या ज्या काही शरीरामध्ये बदल घडत असतात तेव्हा स्वादिष्टान चक्र ब्लॉक असतं. किंवा मग रिलेशनशिप मध्ये काही इश्यू असेल तेव्हा चक्र हे ब्लॉक असतं. ठीक आहे. आता तुमच्यापैकी त्याच्यातलं नेमकं कुठलं कारण असू शकतं. ठीक आहे. या बाकी सगळे चक्र ओव्हरऑल तुमचे खूप चांगले आहे. बाकी कुठेच काही प्रॉब्लेम नाही आहे. तरी स्वादिष्टान चक्रावर आपल्याला हिलिंग केलं तर ते जे काही रिझन असेल ते पण आपण तिथनं डिझॉल्व्ह करू शकतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर ते स्वादिष्टान चक्र ब्लॉक असण्याचे मी 3 पैकी कुठलं एक कारण आहे का त्या पद्धतीने? त्याच्यातून म्हणजे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतोय आहे. मी तेच सांगते ना तुम्हाला जे रिझन जे स्वादिष्टान चक्र ब्लॉक म्हणजे मी मगाशीच काय येस, ते सांगितलं त्याच्याच. संततीसाठी काही अडचणी असतील हे मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी. स्वादिष्टान येस, चक्र आम्ही ट्राय करतोय आहे. म्हणजे ब्लॉकेजेस तिथेच आहेत. त्या चक्राला तुम्ही हील करा. डेफिनेटली तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. ओके.
आपल्याकडे एक पण तुम्ही कुवेतला असता, आपलं जे पॅकेजिंग आहे ते ऑल ओव्हर इंडियाचं आहे, आउट ऑफ कंट्री मध्ये नाही आहे. नाही तर आपल्याकडे एक ब्रासलेट असतं, पण त्याचा मेसेज नाही, मी टाकून. आता इंडियामध्ये येणार आहे. हा, तर मग याल इंडिया. तर तिथे बोलवून ठेवा, मला मेसेज टाकून ठेवा मग तसं. ठीक आहे, ठीक आहे. ओके, 4th ला मी येणार आहे. 4 एप्रिल. चालेल, ठीक आहे, चालेल. ओके. तर बघा, मी जे आता तुम्हाला चक्र सांगितले, तर त्या चक्रांची तुम्ही एनर्जी बघितली. कारण आता या ज्यांचे 2 लोकांना मी पर्सनली काहीच ओळखत नव्हती, तुमच्यासारखे ते क्लासमध्ये आहेत आणि मी त्यांचे चक्र चेक केले. ठीक आहे, सगळ्यांचे चक्र जर चेक करणार ना तर आपला क्लास संपून जाणार. तर ते फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की खरोखर चक्रांनुसार आपल्या जीवनावर परिणाम होत असतो आणि आपण त्या चक्रांना डेली चार्ज कसं केल्यामुळे आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्या लाईफमध्ये आणू शकतो. ठीक आहे, तर आज तर मेडिटेशन घ्यायला कमीत कमी 20 मिनिटं लागतात, तर आज आपण मेडिटेशन घेणार नाही, उद्या आपण ते पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे. ठीक आहे, तर आता जे वेळ आहे या वेळेत मी तुम्हाला इन्स्टंट एखाद्या याच्यावर कुठल्या आजारासाठी कशा पद्धतीने हिलिंग करायचं तेवढा पोर्शन मी तुम्हाला एक्सप्लेन करते आता, की आजार आणि त्याच्यावर निदान, बिमारीवर उसका निदान. ठीक आहे, ते आता मी तुमच्यासोबत डिस्कस करते. बघा, प्रत्येक आजार आहे तर डॉक्टर मिकॉसेंनी आपल्या त्या आजारानुसार, उद्या सुट्टी आहे का? उद्या 3 ते 4 चा क्लास घेऊन तो प्रोग्राम किती वाजता उद्या? नाही. उद्या आपल्या क्लासला सुट्टी राहील, शनिवारी आपला जास्ती वेळ क्लास राहील. ठीक आहे, तर शनिवारी आपला 3 ते 4 तास क्लास राहणार आहे. त्याची बॅलन्स ठेवून म्हणजे सगळं एक सुंदर मेडिटेशन मी घेणार आहे, जिबू सिम्बॉल शिकवणार आहे, एनर्जी बॉल शिकवणार आहे, सिलेबस दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची सकाळपासून रात्रीपर्यंत ते पण शिकवणार आहे. तर सॅटर्डेचं सेशन आपलं चालू करू आपण दुपारी 2 वाजता. मग संध्याकाळी शेवटचा हँडरेस जोपर्यंत राहील तोपर्यंत आपला क्लास राहणार आहे. तर जवळपास पहिले 1.5 तास जे राहील, आपले 2 वाजता शार्प जॉईन करा, म्हणजे पहिले जे 1.5 तास राहील त्याच्यात आपण पहिले सिलेबस कंप्लीट करणार आणि नंतर प्रश्न उत्तरांचं चालू करू. ठीक आहे, जर लोक सुरुवातीला कमी असले तर आपण सुरुवातीला काही प्रश्न घेऊ आणि नंतर मध्ये आपलं ट्रेनिंग राहील आणि त्याच्यानंतर आपण परत क्वेश्चन घेऊ. रेकॉर्डिंग मिळेल सगळ्याच क्लासेसचं. शक्तिपात आता पुढच्या बॅचला होईल. एका बॅचला मी 2दा शक्तिपात घेतला तरी जर तुमचं मिस झालं असेल, सॅटर्डेचं पण रेकॉर्डिंग मिळणार आहे. ओके, चला आता आपला टॉपिक राहून जाईल. आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे बिमारी और उसका निदान. तर डॉक्टर मिकॉसिननी आपल्या शरीरावर 24 पॉइंट सांगितले. ठीक आहे, पण त्या 24 पॉइंटला लक्षात ठेवणं आणि हील करणं याला वेळ लागतो आणि म्हणून आपण फक्त 7 चक्रांचे पॉइंट कव्हर करणार आहे आणि 7 चक्रांवर हिलिंग करून आपण कुठल्याही शारीरिक प्रॉब्लेमवर इलाज करू शकतो. ठीक आहे, आणि सेकंड लेवल मध्ये तर डिस्टन्स हिलिंग मध्ये आपण एका छोट्याशा पिलोला होल बॉडी 7 चक्रावर घोषित करून जेवढा 7 चक्रांना 21 मिनिटं लागतात तेही काम आपलं 10 मिनिटात होऊन जातं. 10 मिनिटाच्या हिलिंग मध्ये, अगदी कालच आम्ही लेवल 2च्या बॅच मध्ये डिस्टन्स हिलिंगचं प्रॅक्टिकल केलं आणि त्याचा रिझल्ट खूप छान आला. म्हणजे जे लोक क्लासमध्ये होते त्यांनी तो अनुभव घेतलाच. ठीक आहे, सो आता आपण बघणार आहे पोटा बिमारी, म्हणजे आता मी आजार डिस्कस करते त्या आजारानुसार जे काही हात ठेवायचे ते पॉइंट सांगते. असे 4 ते 5 पॉइंट डिस्कस करते आणि तुम्हाला नोट्स पीडीएफ सगळं मिळणार आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे पीडीएफच्या स्वरूपात भेटणाऱ्या नोट्स, तर त्याच्यामुळे तुम्ही ते पण फॉलो करू शकता. आता जेवढा वेळ आहे तेवढ्यात मी तुम्हाला 2-3 आजारांवर सांगते. तर पहिला आहे पेट से संबंधित कोई भी परेशानी है, उल्टी, दस्त, कब्जियत, गैस, अपचन, खाने पीने में अरुचि, मुहासे, काले सफेद दाग, गोरे होने के लिए, बुद्धी बढ़ाने के लिए, आनंद प्राप्ति के लिए, या सगळ्या गोष्टींसाठी आपण जो उपाय करणार आहे तो आता बघू आपण. तर उपाय हा आहे की एक हात आज्ञा चक्रावर आणि दुसरा हात मणिपूर चक्रावर ठेवायचा आपल्याला. पोटाच्या कुठल्याही संबंधित प्रॉब्लेम असो,
हिलिंग करताना हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत एक हात थर्ड आय चक्र आणि एक हात मणिपूर चक्र, जसं आपण स्वतःच असं ठेवू त्याच पद्धतीने पेशंटला लेटवून एक हात त्याचं थर्ड आय आणि त्याचं मणिपूर चक्रावर आपल्याला ठेवायचं आहे. ठीक आहे. सेम ट्रीटमेंट, पॉइंट सेम राहतील, फक्त स्वतःसाठी आपण स्वतःच्या शरीरावर ठेवणार, तर दुसऱ्यांसाठी आपण फर्स्ट लेवलमध्ये प्रत्यक्षात, आणि सेकंड लेवलमध्ये पेशंट आपल्या जवळ नाही आहे, तो दुसऱ्या देशात आहे, दुसऱ्या राज्यात आहे, दुसऱ्या गावात आहे, तरी देखील डिस्टन्सनी तुम्ही त्याला हील करू शकता. आज जरी तुम्हाला मॅजिक वाटत असेल तरी देखील तुम्ही प्रत्यक्षात हा अनुभव घेऊ शकता. ठीक आहे. तर त्याच्यानंतर दूसरा जे आहे, वजन बढ़ाने या घटाने के लिए, शरीर को सुंदर और सुडौल बनाने के लिए हाताचं काहीच बंधन आहे, कोणताही हात कुठल्याही चक्रावर चालतो, डावा उजवा असं काहीच नाहीये. शरीर के विशेष हिस्सों का वजन बढ़ाने या घटाने के लिए, संतुलन बनाने के लिए क्या कर सकते हैं, एक हात विशुद्ध चक्र, एक हात मणिपूर चक्र, ह्या संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचा आहे. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचा, एक हात थ्रोट चक्र, एक हात मणिपूर चक्र. ठीक आहे. त्यानंतर जे आपल्याला करायचं आहे ते जे आहे, दुसरा जो हात ठेवायचा आपल्याला, कुछ देर रेकी देने के बाद जिथे आवश्यकता आहे, समजा आता लोकल बॉडी पार्ट हा भाग वाढलेला आहे तर इकडे आपण हात ठेवणार आहे, दंड वाढलेला आहे तर दंडांवर हात ठेवणार आहे. पहिले थ्रोट चक्र, कारण बऱ्याचशा लोकांना थायरॉइडमुळे वजनाची समस्या असते, हार्मोन्स इम्बॅलन्स असतं, म्हणून इथे. मणिपूर चक्र म्हणजे आपण जो बी खाता, जे गोष्टी आपण खात असतो तर ते सगळं डायजेस्टिव्ह सिस्टीम, इथे आपलं लिव्हर आहे, पॅनक्रियाज आहे, स्टमक आहे, त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन, सगळे ऑर्गन आपले मणिपूर चक्राच्या तिथे अवस्थित आहे. म्हणून वजनासाठी आपल्याला हिलिंग करायचं असेल तर या दोन पॉइंटला, आणि त्याच्यानंतर लोकल बॉडी पार्ट. लोकल बॉडी पार्ट म्हणजे जिथल्या शरीरावरचं तुम्हाला वाढवायचंय वजन किंवा कमी करायचं आहे, त्याप्रमाणे त्या बॉडी पार्टवर हात ठेवायचा आहे. क्लिअर. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा, किसी भी प्रकार के सिरदर्द मायग्रेन से मुक्ती के लिए, कुठल्याही प्रकारचा सिरदर्द, डोकेदुखी असेल, मायग्रेन असेल, त्याच्यापासून दूर होण्यासाठी एक हात मणिपूर चक्र, एक हात मूलाधार चक्र, एक हात मूलाधार. मूलाधार कोणता आहे, रूट चक्र. रूट चक्र समोर हात ठेवायचा आहे, त्याच्यासाठी रूट चक्र, एक हात मूलाधार, एक हात रूट चक्र. हात चुकवू नका. पहिले चक्र, परत एकदा सांगते बरं, बऱ्याच लोकांचं चक्रांचं कन्फ्युजन होत आहे. लक्षात ठेवा, चक्रांची नावं, रूट चक्र जेनेटिक ऑर्गनच्या समोर असा हात ठेवायचा आहे. ठीक आहे. रूट चक्रासाठी इथे हात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हे आहे आपलं नाभीच्या 3 बोटं खाली स्वादिष्ठान चक्र, सिंगल हात ठेवताना असा येईल. ठीक आहे. एक एक हात ठेवतो तेव्हा. मणिपूर चक्र, जेव्हा चक्र हिलिंग कराल तर असं. हार्ट चक्र, थ्रोट चक्र, जेव्हा सिंगल सिंगल हात ठेवता. थर्ड आय चक्र आणि क्राउन चक्र. ठीक आहे. परत एकदा सांगते, रूट चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हार्ट चक्र, थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र, क्राउन चक्र. आणि सिंगल सिंगल हात ठेवताना समजा मी म्हटलं की विशुद्ध चक्र आणि मणिपूर चक्र, तर असा हात ठेवला जाईल. ठीक आहे. रूट चक्र आणि थर्ड आय चक्र म्हणजे असा हात ठेवला जाईल. आल्या लक्षात. हे बघा, सगळ्याच्या सगळे आजार मी इथे डिस्कस करू शकत नाही. तुम्हाला नोट्स, हात कसे ठेवायचे ते मी सांगत आहे. संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. कुठे ठेवायचे ते मी पीडीएफ तुम्हाला पाठवणार आहे. त्या पीडीएफ नुसार तुम्ही प्रत्येक आजारावर ट्रीटमेंट करू शकता. नियम काय राहणार आहे, पहिले रेखीची प्रार्थना करायची. ठीक आहे. पहिले रेखीला प्रार्थना करायची. स्वतःला देत असाल तर स्वतःचा आभार मानायचाच आहे, दुसऱ्यांचाही आभार मानायचा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना हिलिंग करत असाल. मग हे आभार, थँक्यू म्हटल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थँक्यू 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 म्हटल्यानंतर दोन्ही हात आपल्याला रब करायचे आहेत. एक एनर्जी बॉल जो मी तुम्हाला शिकवणार, दोन्ही हात रब करून जी एनर्जी फील होते तो तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. शक्तिपात झाला पाहिजे, त्याच्याशिवाय कोणीही प्रॅक्टिस करू शकत नाही. विदाउट रेकी अट्युनमेंट कुणालाही या एनर्जीचा अनुभव येऊ शकत नाही. ठीक आहे. मग तिथे हात संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत त्या लोकल बॉडी पार्टवर हात ठेवायचा, किंवा जे मी पॉइंट पीडीएफ तुम्हाला सांगते आजारानुसार तिथे तिथे हात ठेवा. हाताच्या संवेदना नॉर्मल झाल्यानंतर दुसऱ्यांना जर दिलं तर कट कट कट, नाभीसमोर, आपल्या जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे.
म्हणून कट 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 म्हणायला विसरू नका. यू हॅव टू डिस्कनेक्ट दॅट, आणि मग हात स्वच्छ धुवून घ्या. थँक्यू 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 म्हणा. त्या पेशंटलाही बरं वाटेल किंवा आपण स्वतःसाठी करतोय तर आपल्यालाही बरं वाटत असतं. क्लिअर? येस ऑर नो? यहाँ तक क्लिअर सभी को? ठीक आहे, ओके. तर मी आता तुम्हाला एक 5 मिनिटं राहिलेले, 5 मिनिटात आपलं सेकंड आणि थर्ड लेवलचं सिलेबस जे आज तुम्हाला पाठवलेलं आहे त्याच्यात नेमकं काय राहील हे मी तुम्हाला सांगते. स्माइल मेडिटेशन आपलं पहिल्याच लेवलला आहे ना, घेणार आहे नाही, उद्या घेणार आहे. ते 21 दिवस आमचं झालं तर आम्ही नाही करू शकत ना मेडिटेशन. मेडिटेशन कुठलंही करू शकता, अटुनमेंट नाही करू शकत. अटुनमेंट नाही देऊ शकत. अटुनमेंट हा टोटली अनदर पार्ट आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ग्रँड मास्टरचा कोर्स करावा लागतो. अटुनमेंट साठी ग्रँड मास्टर रिपीट क्लास करू शकता तुम्ही, पण ग्रँड मास्टर तुम्हाला शिकावं लागतं. त्याचा आपला 25,000चा कोर्स आहे. त्याच्यानंतर तुम्ही ही प्रॅक्टिस म्हणजे ऍज अ ट्रेनर माझ्यासारखी करू शकता. ओके, तर बघा आपल्याला तुम्हाला आज मी ही नोट म्हणजे व्हॉट्सअपवर हा मेसेज टाकलेला आहे. 1 तारखेपासनं आपली बॅच चालू होणार आहे, सोमवारपासनं सेकंड लेवलची. 3 ते 4चं आपला हेच रेग्युलर टायमिंग राहणार आहे. याचं माझं प्ले स्टोअरवर ऍप आहे. त्याचं जसं तुम्हाला आता युट्यूबची लिंक मिळते, पण कधी कधी ती लिंक डिलीट झाली तर तुम्ही त्याचे रेकॉर्डिंग बघू शकत नाही. पण तिथे ऍपमध्ये तुम्हाला मिळतं रेकॉर्डिंग सगळं, जे तुम्ही कधीही रिपीट बघू शकता. किंवा माझ्या अनलिमिटेड याच्या पुढे किती होणाऱ्या बॅचेस तुम्ही लाईव्ह सेशन अटेंड करू शकता. त्याच्यासाठी कुठलीही एक्स्ट्रा फी लागणार नाही. ठीक आहे, याच पद्धतीने झूमवर आपला क्लास होणार आहे. रेकी सेकंड लेवलचा 10 दिवस, रेकी थर्ड लेवलचा 10 दिवस, असं 20 दिवसांचं सेशन राहणार आहे. त्यानंतर या क्लास सोबत तुम्हाला पेंडुलम डाउजिंग हा कोर्स फ्रीमध्ये आहे आणि क्रिस्टल थेरपी हा कोर्स फ्रीमध्ये आहे. सिलेबस सेकंड लेवलचा आहे. युनिव्हर्सल लॉ ऑफ डेस्टिनी, आपल्या फ्युचरचं गोलचं मॅनिफेस्टेशन आपण विसबॉक्सच्या माध्यमातून करत असतो. त्याच्यानंतर आपल्याला नकारात्मक ऊर्जा आणि अपघातांपासून सुरक्षा कशी द्यायची हे आपण त्याच्यात शिकतो. त्याच्यानंतर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काही बिलीफ्स असतात आपल्या स्वतःबद्दल किंवा लोकांबद्दल, आपल्या जीवनाबद्दल. ते कसं चेंज करून आपण आपलं फायनान्शियल ग्रोथ, रिलेशनशिप चांगली करू शकतो आणि आयुष्यातल्या अपयशांना पॉझिटिव्हिटी मध्ये बदलू शकतो. द पॉवर ऑफ इंटेन्शन, इंटेन्शनची पॉवर काय आहे आपण ते त्याच्यात बघतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या लाईफच्या कंप्लेंटला कंप्लीट करत असतो. त्याच्यानंतर आपण आपल्या जीवनातल्या सगळ्या नकारात्मकतेला पॉझिटिव्हिटी चेंज करू शकतो आणि आपल्या सजीव निर्जीव सगळ्या गोष्टींना आपण हिलिंग करू शकतो. आणि आपण आपल्या जे काही निगेटिव्हिटी आहे त्या सगळ्या गोष्टींपासून आपण स्वतःला प्रिव्हेंट करतो. डिस्टन्स हिलिंग हा सेकंड लेवलचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीला तुम्ही हील करू शकता. जगाच्या पाठीवर असलेल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही हील करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यासाठी मॅनिफेस्टेशन करू शकता. आपल्या सबकॉन्शियस माइंडचा वापर आपण करू शकतो. त्याच्यानंतर रेकीच्या थर्ड लेवलमध्ये तुम्हाला सायन्स ऑफ साऊंड हिलिंग थेरपी, बेसिक साऊंड हिलिंग सांगितलं जातं. सगळ्या गोष्टीचा नोट्स, पीडीएफ, सर्टिफिकेट लेव्हल 1, 2, 3 चे 3 वेगवेगळे सर्टिफिकेट तुम्हाला मिळतील. सिक्रेट सायन्स ऑफ सिद्धी, त्याच्यानंतर 14 पॉवरफुल सिम्बॉल्स शिकवले जातात. कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन, सेल्फ एम्पॉवरमेंट चक्र मेडिटेशन, सायकिक अटॅक कसा काढणं, त्याच्यानंतर कायनोसॉलॉजी, चक्र अँड बॉडी स्कॅनर, सायन्स ऑफ क्रिस्टल हिलिंग, त्याच्यानंतर सायन्स ऑफ सायकिक सर्जरी आणि नो युअर, आपल्या एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा स्वभाव कसा ओळखायचं, त्याच्या औराचा कलर कसा ओळखायचा, हे सगळं टेक्निक तुम्हाला शिकवलं जातं. त्याच्यासाठी तुम्हाला हा जो नंबर दिलेला आहे 7350246653, मंजुषा तांडेकर, या नंबरवर तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा त्याच नंबरवर पाठवायचा आहे. या पद्धतीने तुम्ही आजपासून आपले ऍडमिशन चालू झालेले आहेत. काही लोकांचे पेमेंट मला मॉर्निंगलाच मिळाले मेसेज पाठवल्याबरोबर. तर आजपासून तुम्ही गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4 दिवस तुम्हाला पेमेंटसाठी आहे. ज्यांना कोणालाही सेकंड थर्ड लेवल मध्ये यायचं आहे तर ते तुम्ही येऊ शकता आणि आपले ऍडमिशन कन्फर्म करू शकता, कारण आपला हा लाईफ टाईम ऍक्सेस राहणार आहे. ओके, तर काही प्रश्न असेल तरी सुद्धा तुम्ही 7350246653 या नंबरवर पाठवू शकता. ठीक आहे.
अजूनही आपलं सेशन आहे, शनिवारी आपलं सेशन होणार आहे. आपल्या सेशनचा लास्ट डे नाही आहे. अजून आपले टॉपिक किती बाकी आहे. मी एक छान तुमचं 7 चक्रांचं मेडिटेशन मध्ये सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह करून देणार आहे. एनर्जी बॉल दैनंदिन कसे टाकायचे, दैनंदिन प्रॅक्टिस कशी करायची, जिबू सिम्बॉल्स आणि मनी मंत्रा, एवढं आपलं सिलेबस बाकी आहे, जे आपण शनिवारी 2 वाजता चालू करणार आहे. ठीक आहे. सेकंड आणि थर्ड लेवल मिळून विथ क्रिस्टल थेरपी आणि डाउजिंग मिळून 5,000 आहे. ठीक आहे. आणि ज्यांचा या लेवलचा शक्तिपात राहिलेला आहे त्यांनी सेकंड लेवल, नेक्स्ट जी आपली बॅच होईल फर्स्ट लेवलची, त्या बॅच मध्ये तुम्ही शक्तिपात करून घेऊ शकता, किंवा पर्सनल माझ्याकडनं शक्तिपात घ्यायचा असेल तर तुम्ही 500 एक्स्ट्रा पे करून ते शक्तिपात घेऊ शकता. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.